आणि आता पाहूयात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। मालेगावच्या गिरणा नदीमध्ये मासेमारीसाठी गेलेले 12 ते 13 जण अडकले। पाणी वाढल्याने सर्वजण 15 तासांपासून बचाव कार्य त्यांच्यासाठी सुरू। धुळ्याहून एसडीआरएफसह अग्निशमन दलाची टीम मालेगावमध्ये दाखल। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या संकेतस्थळामध्ये 5000 जन्म मृत्यू प्रमाणपत्र अडकले। संकेतस्थळ अतिशय संथ गतीने सुरू। धाराशिवच्या मुरुम गावामध्ये मैत्री दिनानिमित्त 75 मित्रांनी मिळून परिस्थिती खालवलेल्या मित्राला गाडी भेट दिली। प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या 1996 सालच्या बॅचचे विद्यार्थी। सोलापूरच्या करमाळ्यामधल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल पंधरवड्यानिमित्त स्वच्छ आणि सुंदर कार्यालय कार्यक्रम। कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली। नाशिकमधील केळझर धरण 100% भरलं। धरणाचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांची गर्दी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळ्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। जामठी प्रकल्प 100% भरल्याने नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारमध्ये अतिक्रमणावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशींचं वीरचक धरणावर अतिक्रमण तर पाटबंधारे विभागाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस। नंदुरबारच्या ग्रामीण भागामध्ये रस्त्याची चाळण केवळ टाकण्यासाठी रस्त्याचं सर्रास खोदकाम। बांधकाम विभागाचं दुर्लक्ष।